म्हणजे पुण्य केलं सुख मिळेल, पाप केलं बोला बोला दुःख मिळेल. या जगामध्ये काही चित्र अशी दिसतात जी माणसं कायम सुख उपभोगताय आणि काही माणसं कायम दुःख उपभोगताय. जे सुख भोगताय त्यांनी गृहीत धरायचं हे पुण्याचं फळ आहे, आणि जे दुःख उपभोगताय त्यांनी गृहीत धरायचं हे केलेल्या कर्माच्या पापाचं फल आहे. पण सुख उपभोगणाऱ्याने फार मजेत जीवन जगू नये की मी सुख भोगतोय, सुखाची प्राप्ती मला झाली आहे, व्यावहारिक जीवनात मला आनंद वाटतोय. आज जे गोष्ट आपण जास्त भोगली ती ज्याच्या आधारावर मिळते तो आधार भोगून संपत असतोय, लक्षात घेतलं पाहिजे. जर विड्रॉल आपण बँकेतून करत गेलो तर त्या बँकेमध्ये तितका ठेवा असावा लागेल. ठेव संपली त्या दिवशी तुम्ही विड्रॉल भरू शकत नाही. तसं सुखच उपभोगत गेला आणि पुण्य जर संपलं तर सुख उपभोगायला मिळत नाही. ते पुण्य संपलं की सुखाची बाजू डाव्या दिशेला येते आणि दुःखाच्या खाणी जीवन ढकलल्या जातं. तसंच दुःखाचं आहे. दुःख भोगणाऱ्याने काही इथे वाईट वाटून घेऊ नये, काही खंत उद्विग्न होऊ नये. आपल्या माझ्या वाट्यात दुःख आहे, माझ्या वाट्याला दुःख आहे, यातना आहे, कष्ट आहे, त्रास आहे, काही नाही. दुःख भोगतोय याचा अर्थ आपलं पाप संपत आहे. ज्या दिवशी पाप संपलं त्या दिवशी ही बाजू परिवर्तित व्हायला, दिशा बदलायला फार वेळ लागत नाही. मग पाप दुःख भोगणाऱ्याने सुद्धा पुण्य करावं का, बाजू इकडे आली पाहिजे. आणि सुख भोगणाऱ्याने सुद्धा पुण्य करावं का, बाजू इकडे जाऊ नये म्हणून. या दोन्ही गोष्टीतला मध्य म्हणजे उपासना आहे. उपासना केली तर जीवनामध्ये हा समतोल टिकवणं सहज साध्य होतं. पारमार्थिक साधनेतलं प्रत्येक पाऊल हे पुण्यापर्यंत नेणार, आपल्याला पुण्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि एकदा पुण्याची आहुती जीवनामध्ये गोळा करत 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 मनुष्य गेला की जीवनामध्ये धाक संपून जातो. सुखी जीवन कशाला म्हणता हो? धाक संपला ती सुखी जीवनाची व्याख्या आहे. कशाचा धाक संपावा? मृत्यूचा धाक संपावा. या जगामध्ये सगळ्यात जास्त धाक मनुष्याला कशाचा असेल तो तो मरणाचाच आहे. सुख कशाला म्हणतात? मरण माझे मरोनी गेले, ही सुखाची व्याख्या आहे. आता आम्हाला तो काळ गुलाम सलाम करी, आमच्याकडे राग राग सुद्धा पाहत नाही, ही सुखाची व्याख्या आहे. हे आम्हाला परमात्म्याने आमच्या पदरात घातलं. म्हणून हे जे वार्षिक उत्सव करायचे असतात ना, काही लोक आपल्या अकलेचं दिवाळ काढताय मंडपात. समजावं ते जास्त शिकलेले पण त्यांचं ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञान आहे शाळेतलं. ते उद्धाराचं ज्ञान त्यांनी गोळा केलं नाही. त्यांना याची किंमत कळत नाही. ते म्हटले काय वर्षाला करायचंय, अरे रोज करावं. इथलं पाऊल सुद्धा वाया जात नाही. इथली भांडूप मधली जी माणसं आता कीर्तनामध्ये दिसताय, तुम्ही 4 दिवस 5 दिवस कष्टानं पावलं घालत या मंडपात आलात ना, आलेत ना तुम्ही पावलं टाकत, संकट काळामध्ये हजारो पावलं टाकत तुमच्या दारात परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. इथलं पाऊल वायाला जात नाही, कधीच वायाला जात नाही. तसं तर इकडं पाऊल घालणं, इथं सेवा करणं खूप सोपं आहे. पुण्य करणंच मुळात सोपं आहे या जगात. पाप करणं कठीण आहे. खरं बोलणं म्हणजे पुण्य आहे आणि खोटं बोलणं पाप आहे. सांगा दोघीपैकी काय सोपं आहे हो? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? काय सोपं आहे दोघीपैकी? खरं बोलणं सोपं आहे का खोटं बोलणं सोपं आहे? खरं बोलणं सोपं आहे. खोटं बोलणाऱ्याला विचार करावा लागतो, आपण मागे काय बोलून गेलोय, काय आश्वासन देऊन गेलोय, आठवावं लागतं महाराज त्यांना. खरं बोलणाऱ्याला कुठला धाक नसतो. पुण्य करणं फार सोपं आहे. अहो रस्त्यात एखादा दगड पडलेला दिसला आणि आपल्या मनात भावना आली, अरे लोक कीर्तनाला जातील, कोणाची गाडी स्लिप होऊ नये बाबा, रस्त्यातला दगड बाजूला उचलून टाकणं काय पुण्य? अहो भाताची वाळ हातात घेऊन पंगत वाढणं काय? पहारा देणं काय? कीर्तन श्रवण करणं काय? आत्ताच्या एखाद्या माणसाने आपल्या समोर नवीन चप्पल काढली मंडपात, ती न घालता पुढे निघून जाणं सुद्धा पुण्य, असं मला सांगायचं होतं. खूप सोपं आहे पुण्य करणं. पाप करणं तसं कठीण आहे. पण मनुष्य पापाच्या दिशेनं जास्त धावत धावत जातो, ज्याला पुण्याची चाहूल, पुण्याची गोडी कळत नाही. त्या एका पुराणामध्ये आलेली कथा आहे.
एकदा त्या गरुडाला त्याच्या भक्तांनी विचारलं, गरुडा, संपूर्ण विश्वाचं ओझं परमात्मा वाहतो गड्या, आणि तू त्याचं ओझं वाहतो, काय नशीबवान आहेस गरुडा की जगाच्या मालकाने तुझ्यावर आपला भार घालावा. वा वा वा, तुझं नशीब पाहिलं की बरं वाटतं गड्या गरुडा. कसं काय मिळालं रे तुला हे? कोणा पुण्या फळा आले आजी देखिली, वाचोरते जमवलं, आजी देखिली पाऊले, हे कोणत्या पुण्याला लागलेलं फळ आहे? तुला कसं मिळालं गरुडा हे सगळं? गरुडाने दिलेलं उत्तर आहे. गरुड म्हटला, मी एकदा आकाशातून भरारी घेऊन माझा प्रवास चाललेला होता, पण खाली एक यज्ञ चालू दिसला. मला टाळाचा आवाज आला, नारदांचं कीर्तन चालू होतं. अरे नेमकं कीर्तन संपत आलेलं. मी म्हटलं कीर्तन नाही श्रवण करायला मिळालं, पंडितांन दर्शन तर घेऊन जाऊ त्या मंडपाचं. मी आकाशातून खाली उतरलो आणि त्या मंडपात जाऊन दर्शन घेतलं, त्या श्रोत्यांचं, त्या टाळकऱ्यांचं, त्या वातावरणाचं, त्या यज्ञशाळेचं, त्या यज्ञ मंडपाचं दर्शन घेतलं. निघायला लागलो. निघताना त्या मंडपातून भरारी घेताना माझे दोन्हीचे दोन्ही पंख फडफडले, आणि त्या पंख फडफडल्याचा परिणाम असा झाला, तिथं पंगत बसणार होती. मी पंख फडफडल्यामुळे त्या पंखाच्या फडफडण्यानं तो मंडप झाडून स्वच्छ झाला. आणि भगवंतानं पाहिलं, मला आवाज दिला, गरुडा, अरे निमंत्रण देऊन माणसं मंडप झाडायला येत नाही. तू न निमंत्रण देता मंडप झाडायला आला, तुला माझा आशीर्वाद आहे. जा, आयुष्यभर तुला माझं वाहन म्हणून राहण्याचा अधिकार मी आजपासून प्रदान करतो. सहज मंडप झाडलेल्याचा परिणाम आहे हा. सहज मुद्दाम होऊन झाडला तर किती फळ, किती पुण्य. मी बोलून गेलो, इथलं पाऊल सुद्धा वाया जात नाही. आमचे गुरुजी सांगायचे, काही माणसाला परमार्थ सुद्धा हेतूने करावा वाटतो. काही एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह जीवनामध्ये असलं पाहिजे असं त्याला वाटतं. फल असावं बाबा, काही दृष्टिकोन असतो त्याचा. कीर्तनामध्ये येताना, इथून घरी जाताना काहीतरी मिळावं. दृष्टिकोन बदलूच शकतो व्यक्तिपरत्वे. त्या दृष्टिकोनातले प्रकार सुद्धा आपल्याला आपल्या धर्मशास्त्रामध्ये दिसतात. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिता, गायको स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जना. कीर्तनामध्ये आल्यानंतर सामान्य अपेक्षा असतात लोकांच्या. वैदिको वर्णमिच्छन्ति, वैदिक जर कीर्तनाला आले तर त्यांना असं वाटतं कीर्तनकाराने स्वच्छ भाषेमध्ये बोलावं, अस्खलित बोलावं, उच्चार कळावे अशा उच्चारात बोलावं. जर तसं बोललो नाही तर ते कीर्तनकाराची जात पाहता. वैदिको वर्णमिच्छन्ति, ते म्हणता अरे कीर्तनकार ब्राह्मण नाही वाटून आला गड्या. शब्द जरा अस्वच्छ येत आहे त्यांची. वैदिको वर्णमिच्छन्ति, पुढे चला अर्थमिच्छन्ति पंडिता, पंडिताला अर्थसंगती लागते. महाराजांनी अभंग घेतला पण उपक्रम उपसंहार काही कळाला नाही वा आम्हाला. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिता, गायको स्वरमिच्छन्ति. काही गायक जर कीर्तनाला आले आणि योगायोगानं टाळकरी जास्त होते म्हणून तर ते जर खाली बसले तर त्यांची किमान अपेक्षा असते, पखावात जर पांढरी दोन लावला असेल तर कीर्तनकारांनी त्या स्वरात बोलावं. पखावात लावला पांढरी दोन आणि हा बाबा बोलतोय काळी तीन, त्याचा त्रास होतो त्यांना. गायको स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जना. ज्या लोकांना मृदंग कळत नाही, ज्या लोकांना गाणं कळत नाही, ज्या लोकांना व्याख्यान कळत नाही, त्यांना सुद्धा माफक अपेक्षा असते. टाळकऱ्यांनी टाळ मृदंग वाजतोय त्या तालात वाजवावे. टाळ घोष इतरे जना म्हणजे काहीतरी लाभाकरता माणसं येतातच की नाही हो. काय सुंदर परंपरा आहे महाराज आपली. इथं आल्यानंतर तुमचं वायाला काहीही जात नाही. हो, आमच्या गुरुजींचं वाक्य आहे ते माझ्या तोंडी शोभत नाही, पण त्यांचं वाक्य सांगून मोकळा होतो. आमच्या समोर शिकताना वक्ते बाबांनी एका विद्यार्थ्याने वक्ते बाबांना विचारलं, बाबा अहो तिथं कीर्तनात गेलो, कीर्तनच कळालं नाही हो, आणि काय तुम्ही आम्हाला कीर्तनात पाठवता? वक्ते बाबा म्हटले, कळो न कळो, पटो न पटो, कीर्तनाला जात राहिलं पाहिजे. अहो पण तिथं काहीच मिळत नाही. वक्ते बाबा म्हणायचे, तिथं गेल्यावर निदान तुम्हाला एवढं तर कळालं ना की असं कीर्तन कधीच करू नये वा. हे लोकांना फसवणार कीर्तन आहे. लोकांना त्रास होत आहे आपल्या बोलण्याचा, आपल्या वागण्याचा. असं कधी करू नये एवढं जरी कळालं तरी कीर्तनाचं फळच आहे ते.
बाबा सांगायचे मोठ्याची वाक्य मोठी असतात, काहीतरी मिळतंच महाराज. हो, त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. एका सावकाराला कीर्तनाला जाऊ वाटत नव्हतं म्हणे. काही केलं ना त्याला, मंडप हे ध्यान हे भजन आवडतच नव्हतं. त्याची बायको म्हटली, अहो इतका चांगला उत्सव आयोजित झाला, किती लांबून लांबून माणसं आली, तुम्ही काय अजगरासारखे घरात पडून राहता, जा ना जरा, पहा बरं किती लांबून माणसं आले. तो म्हणे बायको गळ लईच बोलून गेली, आज जातोच. तो गेला भाऊ कीर्तनाला. सावकार चांगली किंमत परिसरात. कीर्तन सुरू झालेलं होतं ना आला मधून. ते आयोजक म्हटले कधीच तर येत नाही, आज आलाय, येऊ द्या आणि त्यांना पुढं बसू द्या. त्याने आवाज दिला, सावकार या या बसा. सावकार पुढं बसले. कीर्तन सुरू झालं. संतोष बुवांचा अविनाश बुवांचा षडज लागत नाही तोपर्यंत सावकाराचा खर्ज लागला. घोरायला लागले सावकार. तो कीर्तनकार म्हणे कमाल झाली गड्या, आता मेला ना म्हणे माणूस. आता हा बाबा पुढं बसला, आता 1-2 तास हे दुर्लक्ष करून कीर्तन करू कसं. झोपणारा माणूस हे असला एखादा, तो मागे असला तर दिसत नाही, पण पुढे जेवून बसल्यावर म्हटल्यावर वेळोवेळी लक्ष जातं ना. पुढचे चेहरे फ्रेश असावे. काय माणसं कायम म्हणे उधार. अरे ऐक तर हस बाबा, मोकळा राहा, आनंदी राहा, समाधानी राहा. इथं किती नाराज जगला आणि किती खुश जगला तरी 100 पैकी 100 गुण या जगात कोणीच कोणाला देत नाही. आनंदी जग ना जरा. हे जीवन समाधानाचं आहे, आनंदाचं आहे, आल्हाददायक ईश्वरी सुखाचं आहे. हे प्रभुनिष्ठ जीवन बनवायचं असेल तर त्यातलं समोरच्याने आपलं फेस रिडिंग करताना आपला चेहरा कोणाला त्रासदायक नसावा. असं म्हणतात, आपलं दुःख जरी असलं तरी आपल्या दुखण्याने समोरच्याच्या जीवनामध्ये दुःख होऊ नये, त्याला आनंद मिळावा. मिया रोते की हो हमारी सूरत ही ऐसी क्या करे. काही लोकांचा कायम चेहरा रडका. चला, ते सावकार पुढे बसल्यावर कीर्तन सुरू झालं. झोपले ते. आता मोठा माणूस म्हणू शकत नाही काही. झालं कीर्तन. कीर्तनकार निघून गेले, गायक वादक निघून गेले. एकटा सावकारच खांबाला टेकून झोपलेला आणि विनेकरी पहारेकरी होता त्या मंडपात. तो म्हणे सावकाराला थंडी भरली गड्या, सावकाराला उठवलं पाहिजे, यांची झोप नाही होणार अशी बसल्या बसल्या. सावकार, हो सावकार. म्हणे कीर्तन झालं, जा घरी. सावकार म्हटले झालं? हो. किती वेळ झाला? म्हणे 15-20 मिनिट झाले. सावकार म्हटले महाराज कुठले होते? कीर्तन छान केलं त्यांनी, असा बुटाना आणला पाहिजे सावकार. एक शब्द ऐकला नाही म्हणे कीर्तन 1 नंबर केलं. जा. बर बर. बायको वाटच पाहत होती महाराज, कधी न जाणारा जाऊन आला. ती म्हणे मालक ऐकलं का काही? अहो म्हणे ऐकलं ना, पण ऐकलं सगळं झोपेत, मला काहीच आठवत नाही. विचारू नको काही तिथलं. मालक काहीच आठवत नाही? माफ कर म्हणे गड्या, झोप लागली, काही आठवत नाही. आठवते काय असं जर तुम्हाला विचारलं तर मी गेल्यावर माणसं म्हणायची या बसा, आणि कीर्तन झाल्यावर तो विनेकरी म्हटला जा, एवढंच आठवतं म्हणे. बायको म्हणे तेवढंच आठवतं ना, तेवढ्याच मंत्राचा जप करा, तोच तुमचा मंत्र. तो मंत्र या बसा जा हा कुठं मंत्र आहे का वेडे? अहो म्हणे मालक तोच मंत्र तुमचा, तेवढंच आठवतं तर तेवढंच म्हणा. त्याचं चालू झालं, या बसा जा, या बसा जा. कीर्तनात इतकी चांगली झोप झालेली होती की त्याला बेडवर सुद्धा तितकी चांगली झोप लागे ना. त्याचं चालू झालं होतं जप. त्याच्या दारात चोर आले आणि खिडकीतून चोरांनी पाहिलं. कोणी जागत नाही ना म्हणे गड्या घरात. नुसतं पाहताना चोर पाहायला लागले, तेवढ्या सावकाराचा जप चालूच होता. सावकार म्हटले या. अरे म्हणे जागा आहे सावकार, खाली बसा खाली बसा खाली बसा. खाली बसायला लागले, तेवढ्या सावकार म्हटले बसा. 100% सावकारानं पाहिलं गड्या लवकर पळा. नुसत्या माना वळवल्या तेवढ्या सावकार म्हटले जा. ते म्हटले जाण्यात मजा नाही,
सावकारानं जर आपली बदनामी केली तर या तालुक्यात आपली बदनामी होईल, आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. जागेवर सावकार मॅनेज केला पाहिजे. मॅनेज करण्यामध्ये माणसं पटायते. चौघ याद गेले सावकार, कार्य कशाला आले माझ्या घरी? सावकार तू तेवढंच चुकलं की तुमच्या घरी आलो. पदरात घ्या, तुम्ही आमचे मायबाप आहे, याच तालुक्यातले, चोरी करणं आमचा धंदा आहे, आम्ही चोर आहे तुम्हाला 100% माहिती. पण आता आमचं चुकलं तेवढं, तुमचं दारात तुमच्या घरात आम्ही यायलाच नको होतो. लेकरूच समजा आम्हाला, आमची चूक पदरात घ्या. पाहिजे ते कालचं गाठोडं तुम्ही घ्या. बरं बरं, आणा इकडे ठेवा, निघा तुम्ही. पण आमचं नाव, तुमचं नाव येणार नाही, निघा. ते चोर निघून गेले, बायकोकडं दिलं, घे. ती म्हणे काय मालक आहे? कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे ते. ती म्हणे एवढं मोठं? अगं भांडूप मध्ये कीर्तन होतं. दृष्टांत संपला. पण बाबांनी त्या माऊलीचे शब्द सामान्यातले असामान्य करून टाकले. ती बाई तिच्या नवऱ्याला म्हणते, मालक या, बसा, जा. हे व्यवहारातले बिनकामाचे शब्द घेऊन आलात तर व्यवहारातलं एवढं गाठोडं भेटलं, व्यवहारातलं ऐकलं तर व्यवहारातलं एवढं मिळालं. खरंच पूर्ण कीर्तन ऐकलं असतं तर जगाचा मालक तुम्हाला भेटला असता. इतके हे काय सोपं आहे हो? इथं सहज काही मिळत नाही. आणि इथं जे जे मिळतं ते सहज जरी असलं तरी ते सहज कळत नाही. जोडीले हे न सरे धन, अविनाश आनंद घन, अमृत मूर्ती मधुसूदन, समचरणी देखीला. जे आपण गोळा करतोय ते टिकणार नाही, इथं जे गोळा करतोय ते संपणार नाही. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. जैसी तरुवर छाया. चुके तरी तो भोगशील काया. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रद्धेय सुनीलजी राऊत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांना मनापासून धन्यवाद. मोठ्या राऊत साहेबांची 2 वेळा भेट घेण्याचा योग आला, पण या राऊत साहेबांना पहिल्यांदा भेटतोय. आनंद आहे. तुमच्याबद्दल बोलावं वाटलं तर एक वाक्य मला बोलावं वाटतंय. अडचणीच्या काळात भावासोबत किती खंबीरपणे उभं राहावं हे उभ्या महाराष्ट्रानं ज्या भावाकडे बघून कळावं. तो हा भाऊ आहे. सुखात सगळीच माणसं भावाच्या सोबत राहतो, पण मी अडचणीच्या काळात सुद्धा माझ्या भावाच्या सोबत आहे, संघर्षाच्या काळात सुद्धा माझ्या भावाच्या सोबत आहे. हे दाखवून देणारी भावकी या महाराष्ट्राला अपेक्षित आहे.
गरज आहे. भाऊ भाऊ असतो महाराज. आपल्या बाबावर, आपल्या बहिणीवर, आपल्या आईवर, आपल्या वडिलांवर आपलं प्रचंड प्रेम असलं पाहिजे. प्रचंड. बाबावर न प्रेम करणारी माणसं, देशावर न प्रेम करणारी माणसं, परिवारावर, रक्तावर प्रेम न करणारी माणसं देवावर प्रेम करायचं स्वप्न दाखवताय, पाहताय. असं होत नाही. प्रेमाचा झरा लागतो महाराजातून. ते काही नाटक आहे 1-2 तासाचं, ती काही भूमिका आहे करायची. त्याला पाझर लागतो अंतःकरणात. रावसाहेबांना धन्यवाद आहे. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. आपण जे प्रमाण म्हटलं ज्ञानोबारींचा वासुदेव आहे. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. अरे बाबा, व्यवहारातलं काही उपयोगाला येत नाही आणि परमार्थिक साधनेतलं कसुभर सुद्धा वायाला जात नाही. जे वायाला जात नाही ते गोळा कर, आणि जे कधी संपत नाही जीवनात, जे कायम आशीर्वाद म्हणून उपयोगाला येतं, तो हा मंडप आहे. ही साधना आहे. या मंडपामध्ये या महाराष्ट्राचा राजा सुद्धा मांडी घालून बसत होता. काय कीर्तन परंपरा आहे. तुकोबरेंचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकावं, मांडी घालून कीर्तन ऐकावं. दात द्यावी. सगळे टाळकरी महाराजांना परिचित होते. गंगाधरबुवा मबाळ असतील, महाराजांचे उत्तम श्रोते बहिणाबाई शूरकर असतील, मृदंगवादक सोनबा ठाकूर असतील, रामेश्वरबुवा शास्त्री असतील, सगळे परिचित शिवरायांना. श्रद्धेनं ऐकावं महाराज. आपल्या वारकरी संप्रदायाची पांतस्थ ही भूमिका श्रद्धेची असावी. आणि श्रद्धेचा कधी मनुष्याने बाजार करू नये. श्रद्धा हा दाखवण्याचा विषय नाही, तो जगण्याचा विषय आहे. श्रद्धा काय दाखवावी लागते. आम्ही भाविक आहे, आम्ही भाविक आहे, आम्ही परमार्थिक आहे असं म्हणावं लागतं. अरे त्यानं म्हणावं जगाच्या मालकाने. तुम्ही कोण म्हणणार आहे. तसं तर भक्ती साधना हा अंतरंगाचाच विषय महाराज. तो बाह्य जगताचा विषय नाही. पारमार्थिक साधना अंतःकरणाचा विषय. तुमचं अंतःकरण काय बोलतंय तुमच्याशी. आपण किती सज्जन आहोत, किती नालायक आहोत हे जगाला दाखवू नका. तुम्ही नालायक पण सुद्धा जगाला दाखवू नका. आणि तुमचं सज्जनाचं मालकत्व घेऊन जगात अशी दवंडी देत बसू नका. मी सज्जन आहे, मी सज्जन आहे, सज्जन. ते काही दाखवायची वस्तू नाही. तुम्ही किती छान आहात, तुम्ही किती निकृष्ट आहात, हा प्रश्न स्वतःला विचारला आणि या जीवनाचं सिंहावलोकन केलं की अख्खा दाखला, अख्खा उतारा आपल्या पुढे येतो. आपण आपल्या जीवनात काय केलंय. वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा, वियाला पुरुषार्थ तो का वायात वडावा, काया वाचा मने करोनी मुरारी ओळगावा. ज्ञानोबांनी जे आपल्याला सांगितलं, सहज या जगामध्ये कोणाला काही मिळत नाही. मोठं होण्याकरता पायाखाली काहीतरी घ्यावं लागतं. तसं परमार्थिक साधनेत फल मिळवायचं असेल तर कष्ट करावे लागतील. जिद्दीनं चिकाटीनं फळ मिळवावं लागेल. ही जिद्द, ही चिकाटी विश्वमाऊली ज्ञानोबांना या जगामध्ये पहिल्यांदा सांगायचं काम मुक्ताबाईंनी केलं. मी जो अभंग सेवकरता निवडलेला आहे ना, थोडं धाडसानं बोलतो. हा या विश्वातला संत परंपरेतला पहिला अभंग आहे. पहिला. या अभंगाच्या अगोदर अभंग नाही. असतील तर मला कोणीतरी नंतर बोलू आपण त्या विषयावर. पुरावा आपल्याला सापडत नाही पुराबाबा संप्रदायात. या अभंगाच्या अगोदर महाराष्ट्रात संत परंपरेतली अभंग नाहीये. हा अभंग जर या महाराष्ट्रात म्हटल्या गेला नसता, एका बहिणीने एका भावंडाला विश्वमाऊली ज्ञानोबांना आवाज दिला नसता आणि जर ताटी उघडली नसती तर या अध्यात्मात आणि साहित्यात शोभून दिसणारी ग्रंथ परंपरा आपल्याला पाहायला मिळाली नसती. या अभंगानंतर ज्ञानेश्वरी आहे. या अभंगानंतर सगळं हरिपाठासहित, अमृतानुभवासहित, चांगदेव 65 सहित सगळे. पण अभंग कळण्याकरता, हे पहिलं चरण कळण्याकरता थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आपल्याला. हा ताटिया सदरातला अभंग आहे. मुक्ताबाई आवाज देतात ज्ञानोबांना, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही ताटी उघडा. पण आवाज देण्याचं कारण काय. आळंदी क्षेत्रामध्ये सिद्धबेट नावाचं एक बेट आहे. इंद्रायणीच्या तटाकावर पुणे शहरातून आळंदीत येत असताना किंवा चाकणमधून आळंदीमध्ये प्रवेश करत असताना उजव्या हाताचा जो परिसर आहे तो सिद्धबेटातला परिसर आहे. गोपाळपुरापासून पुढं मोठे मोठे महात्मे त्या सिद्धबेटात झाले. त्या सिद्धबेटामध्ये सिद्धोपंत नावाचे ब्राह्मण राहायचे. सिद्धेश्वरावरून त्यांचं नाव सिद्धोपंत पडलेलं होतं.
त्या सिद्धोपंतांना एक देखणी मुलगी होती, तिचं नाव आहे रुक्मिणी. तिचं अगोदरचं नाव आहे रुक्मिणी, तिचं नाव नाही तसं मीनाक्षी मूळ नाव आहे, पण विवाह उत्तर कालावधीत तिला रुक्मिणी असं नाव दिलं. आणि विठ्ठलपंतांचं आधीचं नाव आहे वेद मातुहू. गायत्री मातेच्या पुरस्चरणाने या बालकाचा जन्म झाला म्हणून वेद मातू असं नाव दिलं. पण नंतर विठ्ठल आवडी ठेविले नाम निळोबारे वर्णन करतात. निराईस प्रेम गहिनी नाती. ज्ञानोबा यांची मुक्ताबाईंची आजी आहे निराबाई, त्या निराबाईनं विठ्ठल नाव ठेवलं. गहिनी नाथ गोदावरी मातेच्या तटाकावर जाऊन त्या निराबाईला सांगतात, निरे अगं तुझा मुलगा हा पांडुरंगाच्या प्रसादानं झालेला आहे आणि तू या पोराचं नाव वेदमातू ठेवलं, अगं त्याचं नाव विठ्ठल ठेव. तेव्हा विठ्ठल पंत असं नाव ठेवलं. ते विठ्ठलपंत तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रा करत करत आळंदी क्षेत्रामध्ये आले. प्रसंग मोठा आहे, छोटासा करून सांगतो, तुम्हाला लवकर कळेल. आळंदी क्षेत्रात आले, इंद्रायणी मातेचं स्नान केलं आणि वेदाच्या रुच्या आहुती द्यायला लागले, म्हणायला लागले, आपलं एकांतामध्ये बसून उपासना करायला लागले. त्यावेळेला त्या सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना पाहिलं. ज्याची मुलगी उपवर आहे त्याच्या मनामध्ये सहज अपेक्षा असते की माझ्या मुलीला चांगला मुलगा मिळावा. त्यांच्या मनात भावना आली, मला माझी मुलगी लग्न करायचंय, तिचं फार चांगला मुलगा आहे हा, कुठलाही विचारू, यांचं गणगोत जर आपल्याशी जुळलं तर आपली पोरगी देऊन टाकू याला. सदाचारी मुलगा भेटणं कठीण आहे. सहज अपेक्षा असते माणसाची की मला चांगला वर मिळावा माझ्या मुलीकरता. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतः बांधवा कुलमिच्छन्ती. मिष्टांना इतर आहे जना. लग्नात गेलेल्या लोकांना काय वाटतं, मुलीला काय वाटतं, मुलीला असं वाटतं मुलगा दिसायला चांगला असला पाहिजे. शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर तो हँडसम असला पाहिजे. कन्यावर येते रूपम माता वित्तम, आईला असं वाटतं तो श्रीमंत असला पाहिजे. पिता श्रुतः, बापाला असं वाटतं तो बेअक्कल नसावा, नाही तो प्रॉपर्टी खूपन कवळीच्या अकलेचा पता नाही. काय करतं ते पोराला. माणसाकडे एखाद्या वेळेला पैसा कमी असला तरी चालेल, पण सध्या जगतामध्ये ज्ञानाची खूप गरज आहे. तुम्ही जर तुमचं ज्ञान कौशल्य टिकून ठेवलं जगात तर तुम्हाला जगाला अडचण येऊ शकत नाही. तुम्ही मात करू शकता कोणीही संकटावर, पण आपलं ज्ञान आपल्याला वाचवतं. नुसता पैसा वाचवत नाही माणसाला. काही लोकांकडे ज्ञान आहे पण ते अज्ञान लपवण्यापुरतं ज्ञान आहे, पण त्याचाही अहंकार आहे त्यांना. मी एका माणसाला सहज विचारलं, तुमचं इंग्रजी कसं काय, तो म्हणे आपलं इंग्रजी तयार आहे महाराज. म्हटलं ते समोर रमेश भी उभे, त्यांना बोलवा बरं. त्याने आवाज दिला, रमेश कम हिअर. लगेच रमेश जवळ आला. म्हटलं तुमचं इंग्रजी तयार आहे राव. आता बोलावलेल्या रमेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं माहिती नव्हतं, पण डोकेबाज होता. बहुतेक मुंबईतला असावा. जिथं रमेश उभा होता तिथं तो बहादर गेला. आणि तिथून रमेशला म्हणतो, रमेश कम हिअर. हे ज्ञानच आहे, फक्त अज्ञान लपवणार. हे काय उद्धाराचं ज्ञान आहे. जगात दोन प्रकारची माणसं, एक रत्न पारखी, दुसरी गाजर पारखी. त्या गाजर पारख्यात आपल्याला घाला. आपल्याला फक्त असं वाटतं आपल्याला कळतं, तसं आपल्याला काही कळत नाही. मग उद्धाराचं कुडाव. जगात आपली चेष्टा चालली आहे, कौतुक चाललंय, कळत नाही. काही लोकांचं ज्ञान आहे सर्वंकष असतं, हजरजबाबीपणा. एकदा बोलल्यावर त्याची चर्चा होते. काही लोकांकडे ते वैभव असतं, आनंद असतो, काहींचं बोलणं ऐकावं वाटतं. प्राध्यापक अत्रेंचं ज्यांनी लिखाण वाचलंय ऐकलंय त्यांच्याकडे खूप कौशल्य होतं महाराज. एकदा त्यांच्या कॉलनीत गाढव मेलं. मग ते नगरपालिकेत सांगायला गेले, अहो आमच्या कॉलनीत गाढव मेलं, आमच्या नगरसेवकाचं लक्ष नाही, तुम्ही कर्मचारी म्हणून लक्ष द्या जरा. ते गाढवण्या वाद सुटला त्याचा. तो कर्मचारी विचित्र होता. तो म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणार आहे, काढून टाका ना तेवढी. अत्रे बोलायला हुशार होते. ते म्हटले मी तर काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात म्हणून तुम्हाला सांगायला आलो, बाकी काय. याला बोलण्यातलं कौशल्य म्हणतात. साप निघून गेल्यावर काही माणसं रट्टे मारतात तिथं. आता काय फायदा होणार आहे त्याचा. एका मुलीला एक कंडक्टर म्हटले, बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला